तुम्हाला पण आर्मी एक्झाम 2026च्या परीक्षेमध्ये मॅथमध्ये फुल स्कोर मिळवायचा आहेत का? तर आजचा हा मॅथ स्पेशल क्रमांक 2 तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. या सेटमध्ये आपण पाहणार आहोत एक्झाम पॅटर्नवर आधारित मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वेलकम टू इन्क्रिमेंटर. जर तुम्ही आर्मी, जीडी, स्टेटमॅन, क्लर्क या पोस्टची तयारी करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला बघूया आपण. तर पहिला क्वेश्चन काय आहे? एका वस्तूची खरेदी किंमत 1200 आहे. जर ती वस्तू 20% नफा घेऊन विकायची असेल तर तिची विक्री किंमत किती असावी? म्हणजे नफा काढायचा आपल्याला. नफ्यानंतर ती कितीमध्ये विकली त्याची व्हॅल्यू काढायची. तर नफा किती उरत असतो म्हणजे प्रॉफिट प्लस 100 असतो पी, आणि लॉस असला तर 100 मायनस यल असतो. तर इथं काय आपला प्रॉफिट आहे 20% म्हणजे 100 प्लस असते. 100 प्लस केला म्हणजे किती 120 येतात. म्हणजे 1200 मल्टिप्लाय बाय 120 भागीला 100. हे 2 झिरो या 2 झिरोसोबत कटले. 12 गुणिला 120 1440 याचं मल्टिप्लिकेशन येते. तर आपला ऑप्शन नंबर कोणता राईट आहे? बी. नफा आणि तोट्याचा डबल दुसरा क्वेश्चन बघा. एका सायकलची विक्री किंमत आहे 4500. जर ती विकताना 10% तोटा झाला असेल तर सायकलची खरेदी किंमत किती होती? याच्यामध्ये आपल्याला खरेदी किंमत विचारली आहे आणि विक्री किंमत दिलेली आहे. तर आपण हे रेशो मेथडनं काढू. तर 10%चा रेशो किती येतो? 10%चा रेशो काढायचा असेल तर पर्सेंटेजच्या खाली 100 टाकायचे, तर आपल्याला रेशो भेटून जातो. हा झिरो या झिरोसोबत कटला. तर पहिली सी पी काय म्हणजे कॉस्ट प्राईस काय आहे, खरेदीची किंमत, आणि एस पी काय आहे तर विकली किती तोट्याने विकली म्हणजे 1 मायनस येईल. 10मधून 1 गेला किती येतात 9 आले. या 9ची व्हॅल्यू किती आहे 45, आणि आपल्याला 10ची काढायची आहे म्हणजे कॉस्ट प्राईस काढायची खरेदी किंमत. तर हे 45 किती कवा येतात? 9ला 500ने मल्टिप्लिकेशन केले तर 85 येतात. या किमतीले समजा ही किंमत काढायची असेल तर या किमतीला जेवढ्या व्हॅल्यूने मल्टिप्लाय केलं तेवढ्याच व्हॅल्यूने या कॉस्ट प्राईसला मल्टिप्लिकेशन करायचं. ती किती येतात? 5000. तर आपला ऑप्शन नंबर कोणता राईट आहे? सी. तिसरा क्वेश्चन बघू. चक्र व्याजाचा आहे. 8000 मुद्दलावर 5% वार्षिक दराने 2 वर्षाचे चक्रवृद्धी व्याज किती होईल? तर हे बी आपण फ्रॅक्शन व्हॅल्यूनं सॉल्व करू, म्हणजे आपला रेशो व्हॅल्यूनं सॉल्व करू. तर 5%चा रेशो किती येतो? हे बघा. तर 5%चं काढायचं असलं म्हणजे ऑलवेज कोणता पर्सेंटेज असो, 20 असो 30 असो, अपॉनमध्ये 100 येतात. तर 5 1 5 आणि 100 किती 20 काढतात 20 वेळेस. आपली फ्रॅक्शन व्हॅल्यू किती मिळाली? 1.20. इथं साईडला लिहून घेऊ आपण ते 1/20. तर आपल्याला 2 वर्षाचं काढायचं. तर पहिल्या वर्षी काय होती व्हॅल्यू 20ची 21 होती. तर 2 वर्ष काढायची असेल तर ही व्हॅल्यू 2 वेळेस लिहायची, आणि 3 वेळेस वर्ष असते याच्यामध्ये तर आपण ही व्हॅल्यू 3 वेळेस लिहिली असती. तर याचं मल्टिप्लिकेशन किती येते? 400. याचं मल्टिप्लिकेशन किती येते? 441 आलं. चक्रवृद्धी व्याज काय असते? आता ही मुद्दल आहे आपली आणि ही व्याजासह दिलेली रक्कम आहे. याचं जे अंतर असते ते आपलं व्याज असते. म्हणजे इथं व्याज किती आहे? 41. तर आपली मुद्दल किती इथं 8000 आणि रेशोमध्ये किती आहे आपली 400. तर आपण 400ची म्हणजे एकाची व्हॅल्यू काढू. 8000 भागीला 400. हे 2 झिरो या 2 झिरोसोबत कटले. हे 4ने किती वेळेस कटतो? 20 वेळेस 80 आले. 41 गुणिला 20 याचं मल्टिप्लिकेशन किती येते? 82. आपला ऑप्शन नंबर कोणता राईट आहे? बी. सरळ व्याज व चक्रवृद्धी व्याज. तर याच्यावरचे क्वेश्चन मिक्स क्वेश्चन आहे. 10,000 मुद्दलावर 10% वार्षिक दराने 2 वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजातील फरक किती? त्याचा फॉर्म्युला आहे म्हणजे सी आय आणि एस आयचा. काय फॉर्म्युला बघा, सी आय मायनस एस आय
इक्वल टू पी आर स्क्वेअर अपॉन 100चा स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला कोणकोणते व्हॅल्यू दिले त्या या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करून घेऊ. तर पी आहे आपल्याकडं, मुद्दल किती आहे 10,000. आर बी आहे रेट ऑफ पर्सेंट वार्षिक किती 10%. आणि इयरचं आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये काम नाही. तर इथं टाकून घेतो आपण 10,000 आले मल्टिप्लाय बाय आरचा स्क्वेअर किती येतो 100. 10चा स्क्वेअर किती येतो 100. आणि इथं 100चा स्क्वेअर म्हणजे 100 दोनदा लिहून घेऊ. 100 मल्टिप्लिकेशन बाय 100. हे 100 या 100 सोबत घटले, हे 2 झिरो या 100चे 2 झिरो घटले. तर आपलं खाली किती राहिले फक्त 100. ऑप्शन नंबर कोणता राईट आपला? ऑप्शन नंबर ए. 5 नंबरचा क्वेश्चन बघा. क्षेत्रफळ आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ याच्यामध्ये एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 616 चौरस सेंटीमीटर आहे. तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती आहे? म्हणजे आपल्याला आर विचारलं आहे, रेडियस विचारले. तर वर्तुळाचा फॉर्म्युला काय आहे? एरियाचा पाय आर स्क्वेअर. बस त्याच्यामध्ये आपल्याला एरिया देईल. एरिया किती आहे 616. एरिया आहे 22/7 पायची व्हॅल्यू असते. आणि आरचा स्क्वेअर जसं तसं आपल्याला आर विचारले. हे 7 डिवाईडमध्ये इकडे आल्यानंतर मल्टिप्लिकेशनमध्ये आले इकडं. आणि हे 22 मल्टिप्लिकेशनमध्ये हे इकडे येते ते डिवाईडमध्ये. तर हे 11ने हे दोन्ही व्हॅल्यू कट्टी, ही एक कट्टी आणि ही एक कट्टी. 11ने किती वेळेस कट्टी? 2 वेळेस. आणि ही 55 आणि 5 आणि 1 6 हे 56 कटले. म्हणजे इथं एकदा इरेज करून देते. किती आपल्याला 7 गुणिला 56 भागीला 2. 7 आपल्याला काय भेटलं होतं 7 गुणिला 56 भागीला 2. तर 2ने किती वेळेस कट्टी? 2 2 4 आणि 28. 28 वेळेस कट्टी. तर आता आपल्याला हे काय आरची व्हॅल्यू दिली किती 7 गुणिला 28. तर याचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला काय मिळते बघू एकदा. 7 8 56 6 भागीला 5. 7 2 14 आणि 5 19 भागीला आर भागीला नाही सॉरी इक्वल टू आर स्क्वेअर. आत्ता हे स्क्वेअर रूट इथं आलं तर हा स्क्वेअर कितीचा आहे 14चा. आहे 14चा स्क्वेअर आहे. म्हणजे आर आपलं किती आहे 14. तुम्हाला 1 ते 30पर्यंत स्क्वेअर पार्ट करणे आणि 1 ते 20पर्यंत क्यूब पार्ट ठेवणे, कारण त्यावेळेस तुम्हाला फास्ट गणित सॉल्व होतं. ते इथे ऑप्शन नंबर बी आपल्या या क्वेश्चनचा आन्सर आहे. आता हा क्वेश्चन थोडासा लेंदी जाणार आहे व्हॅल्यूमध्ये, कारण याचं आन्सर बघा खूप म्हणजे डिजिट मोठे आहे यामध्ये. बघा एका गोळ्याची त्रिज्या 21 सेंटीमीटर, तर त्याचे घनफळ किती? म्हणजे त्याचं व्हॅल्यूमचा फॉर्म्युला विचारलेलं आहे. गोळ्याचा व्हॅल्यूमचा फॉर्म्युला काय असतं 4/3 पाय आर क्यूब. आरची व्हॅल्यू किती आहे आपली 21 घेतली. आता समजा या फॉर्म्युलामध्ये टाकून घेऊ 4/3 22/7 21चा 3 वेळेस 21. हे 7 कितीने कटतात 21 3 वेळेस. हे बी 7 वेळेस. आपल्याला किती भेटतात 21 आणि हे 21 हे 22 आणि हे 4. इरेज करून घेतो एकदा आणि इथे लिहून घेतो. काय भेटलं होतं आपल्याला लास्टला 4 गुणिला 22 गुणिला 21 आणि 21. हे किती येतात 88 आणि हे किती येतात 441. याचं मल्टिप्लिकेशन घेतलं. तर आता हे पहा लेंदी. आता आपण एक युनिट डिजिटून हे 2 ऑप्शन काढतात, याच्यासोबत मल्टिप्लिकेशन केले इथं. तर आता या दोन्ही ऑप्शनमध्ये आपल्याला थर्ड डिजिट बघणं आहे. 2 डिजिट सेम आहे. तर इथं मल्टिप्लिकेशन करू त्या दोघांचं. 441 गुणिला 88 हे 8 आले 832. अच्छा आले 3 32 आणि 3 35. इथं झिरो घेऊ.
हे 8 एक 8 आणि हे 8 चूक 32. बस आता एवढंच सॉल्व करू. हे 0 काम 0 + 8 8 + 2 10. चल 1 5 जण 2 7 आणि हे 8. आता लास्ट डिजिट बघा ते 808 कोणत्या संख्येमध्ये ऑप्शनमध्ये या फर्स्ट ऑप्शनमध्ये इथं 4 आहे. तो आपला ऑप्शन नंबर कोणता आहे ए. तर तुम्ही बी समजा असा लेंदी क्वेश्चनला ते युनिट डिजिट बघायचा मल्टिपल बघायचा असतात तेव्हा तो तुम्हाला क्वेश्चन लवकर म्हणजे कमी वेळेमध्ये सॉल्व होतो. 7 नंबरचा क्वेश्चन बघा. एका आयताची लांबी 15 सेंटीमीटर आणि रुंदी 10 सेंटीमीटर आहे. जर त्याचे क्षेत्रफळ किती? तर रेक्टेंगलचा एरियाचा फॉर्म्युला काय एल इंटू ब्रीथ. तर लांबी किती दिली आपल्याला 15 आणि रुंदी किती दिली ब्रीथ 10. हे किती मल्टिप्लिकेशन आहे ती 150. ऑप्शन नंबर बी आपलं राईट आहे. क्वेश्चन नंबर 8 बघा. पहिल्या 9 क्रमावर समसंख्यांची सरासरी किती असेल? तर मी हे कालचा आपला मॅथ स्पेशल सेट 1 झाला होता का नाही त्याच्यामध्ये आपल्याला विषम संख्यांची विचारली होती. तर विषम संख्येमध्ये काय असते n असते फक्त आणि समसंख्यामध्ये विचारलं तर n + 1 करायची म्हणजे ज्या संख्येत जेवढ्या संख्या दिली पहिल्या 9 क्रमावर समसंख्यांची सरासरी विचारली ते n + 1. आता इथे यांची व्हॅल्यू किती 9 + 1 किती येते इथं 10. आपला ऑप्शन नंबर कोणता बी आहे. आता तुम्ही समजा बेसिक मेथडने बी सॉल्व करू शकता पण तुमचा टाईम जाते. तुम्हाला हा कॉन्सेप्ट ध्यानात असला तर तुम्ही तेच 5 ते 10 सेकंदामध्ये या क्वेश्चनचा आन्सर इझिली काढता. क्वेश्चन नंबर 8 बघा. एका फलंदाजाची 10 धावांची सरासरी 45 आहे. 11व्या धावात त्याने किती धावा कराव्यात जेणेकरून त्याची नवीन सरासरी 48 होईल? म्हणजे आपल्याला विचारलं काय 11व्या धावात त्याने किती रन काढावे तेव्हा त्याची सरासरी 48 होईल. तर पहिले या दोघांचा योग काढून घेऊ. तर समजा एखाद्या सरासरीच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला नंबर दिला आहे आणि सरासरी दिलं आहे तर पहिले आपला स्टेप काय असायला पाहिजे त्या दोन्ही संख्यांची मल्टिप्लिकेशन करून योग काढायचा. 10 × 45 इथं किती येतं मल्टिप्लिकेशनमध्ये 450. तर आता नंतर काय 11व्या धावा ही किती 48. तर याचं मल्टिप्लिकेशन किती 8 12 1 528 आलं. 528मधून 450 मायनस केले तर हे 8 इथून आपण कॅरी घेतलं तर हे 4 12तून 5 गेले मायनस किती येतात 7. म्हणजे आपला ऑप्शन नंबर बी आहे या क्वेश्चनचा आन्सर. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 10. दोन संख्यांची गुणोत्तर 3:5 असून त्यांची मसावी 6 आहे तर त्या संख्यांची बेरीज किती? म्हणजे एस-सी-एफ दिले तर एस-सी-एफ दिलं असेल आणि रेशोमध्ये आपल्या संख्या दिल्या असतील तर आपण त्या संख्या काढू शकतो 3 आणि 5. यानं 6 न गुणलं तर किती येते 18 आणि याला 6 न गुणलं तर किती येते 30 आणि या दोघांची आपल्याला बेरीज विचारली तर हे किती येतात 48. ऑप्शन नंबर बी आपल्याला राईट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 11 बघा. 12 मजूर एक काम 15 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 9 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती मजूर लागतील? त्याचा फॉर्म्युला आहे M1 × D2 = M2 × D2. तर आपल्याला M1 दिलेलं आहे किती 12, M2 दिलेलं आहे आपल्याला 15, D2 दिलेलं आहे 15 आणि M1 दिलेलं आहे नाही M1 नाही आपल्याला दिलेलं आहे M1 नाही M2 काढायचे आहे सॉरी आणि M2 दिलेलं आहे 9. बस तर हे मल्टिप्लिकेशन M2 सोबत नाही ते इकडं डिवाईडमध्ये येतात ते. तर 3 ही संख्या किती वेळेस कटते 3 वेळेस आणि हे 4 वेळेस. 3 ही संख्या 15 किती वेळेस कटते 5 वेळेस आणि 4 × 5
याचं मल्टिप्लिकेशन किती येते 20. तो ऑप्शन नंबर बी या क्वेश्चनचा राईट आन्सर आहे. एक माणूस आगगाडीचा वेग 50 किलोमीटर तास वरून 60 किलोमीटर तास करतो, तर त्याच्या वेगाचे गुणोत्तर काय असेल? म्हणजे रेशो विचारले. हे सोपं आहे समजा. 45 रेशो 60. तर ही 15 किती वेळेस कटती? 3 वेळेस. आणि 15 ही 60 किती वेळेस कटतात? 4 वेळेस. तो आपला ऑप्शन नंबर कोणता राईट आहे? बी. नाही, ए. सॉरी, ए. एका गावातील लोकसंख्या 20,000 आहे. जर ती दरवर्षी 10 प्रमाणे वाढते, तर 2 वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या किती? म्हणजे दरवर्षी ती 10 प्रमाणे वाढत आहे. तर आपण 20,000 घेऊ पहिले. 20,000 मल्टिप्लाय बाय 110 अपॉन 100. 110 अपॉन 100. हे 2 वेळेस घ्यायची. वाढली तर 100मध्ये प्लस करत असतात आणि कमी झाली तर 100मध्ये ते रेशो मायनस करत असतात. कोणता का असं समजा. तर हे सॉल्व करू आपण. हे 2 झिरो या 2 झिरोसोबत कटतात. हे 2 झिरो या 2 झिरोसोबत कटतात. यांची मल्टिप्लिकेशन किती येते? 121. आणि हे 2 झिरो याच्या लास्टला येतात. आणि या संख्येला 2 मल्टिप्लाय करायचं काम आहे फक्त. बस आता चालेल, आपल्याला व्हॅल्यू भेटून जाते. किती वाढली 2 वर्षानंतर संख्या किती झाली हे आपल्याला समजून जातो. 0 0 0 आणि 24 म्हणजे 2 किती? 24,200 लोकसंख्या त्या गावाची आहे सध्या 2 वर्षानंतरची. 14 नंबरचा क्वेश्चन बघा. SCFचा 0.5 0.25 आणि 0.75चा मसावी काढा. तर अशा क्वेश्चनमध्ये का नाही पहिले हे पॉईंट हटवून घ्यायचे. 0.5 आहे, नंतर किती 0.25 0.75. इथे किती येतात 0. तर हे 0 जाऊन जातो. इथं बी आपण 2 डिजिट घेतले म्हणजे इथले डिजिट हटवला तर खाली 0 येतात. इथले 2 डिजिट हटवले, 2 डिजिट म्हणजे 0 हटवले तर 0 इथे येऊन जातं. तर हे 0 सारखे करायचं. इथं 10 मल्टिप्लिकेशन केलं तर हे 2 0 सारखे होऊन जातात. म्हणजे इथे किती येतात 5/100 25/100 आणि 75/100 या वरच्या संख्यांची आपल्याला फक्त काढायची असते. तर हा क्वेश्चन LCMमध्ये बी असता म्हणजे लसावीमध्ये बी असता. तर सेम कॉन्सेप्टनुसार खालचा डिनोमिनेटर सारखा करायचा फक्त बस. आणि नंतर त्या संख्येच्या वरच्या संख्येनुसार आपल्याला ते LCM असेल तर LCM काढायचा, SCF असेल तर SCF काढायचा. त्याच्यात हायेस्ट कॉमन फॅक्टर कोणता येतो तर 75. नाही 25 येतो. 75 नाही, सॉरी 25ने या संख्या पुरा करून जातो. बघा आता 25 ही 2 वेळेस कट्टी, ही 25 1 वेळेस कट्टी, 25 3 वेळेस कट्टी. नंतर कट्टी घ्यायची SCFमध्ये नाही कटत. ही 2 वेगळा नंबर आहे. एक म्हणजे सगळ्या अभाज्य संख्या आता 2 1 3. तर आपला काय आला फॅक्टर 25 भागीला किती 100. तर राईट आन्सर काय येते 0.25 म्हणजे ऑप्शन नंबर ए. तर लास्ट क्वेश्चन आपला इथं नाही. तर आपला लास्ट क्वेश्चन बघा आता कसं आहे माहिती का कोणता आहे. सिम्प्लिफिकेशनचा 36/9 मल्टिप्लाय बाय 5 प्लस 48/6 मायनस 7. आपल्याला या क्वेश्चनचा आन्सर काढायचा. हा क्वेश्चन आहे सिम्प्लिफिकेशनचा. ते 9 36 किती वेळेस काढतात 4 वेळेस. आणि हे 4 गुणिला 5 म्हणजे किती 20 प्लस 48ला 6ने किती वेळेस भाग देतो 8 वेळेस मायनस 7. 8तून 7 गेले तर 1 आणि 21 20 प्लस 1 म्हणजे किती 21. आपला ऑप्शन नंबर बी या क्वेश्चनचा राईट आन्सर आहे.